आणि आता बातमी पुण्यातनं शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर हे घायवळ प्रकरणावरून भाजप नेत्यांवर टीका करतायत। तर तक्रारीनंतर धंगेकरांना समज दिल्याचीही माहिती आहे, पण तरी सुद्धा धंगेकर उद्या मोठा गौप्यस्फोट करणार आहेत। तर आपण धंगेकरांशी नाही त्यांच्या बॉसशी बोलणार असं मुख्यमंत्री म्हणाले। पाहूया। फेक आणि नॉन एक्झिस्टंट पत्ता हा त्याच्यात नमूद केलाय। जामखेडचे स्थानिक आमदार कोण होते, त्यांचा याच्यात काही दबाव होता का? तुम्ही पुणेकरांना उत्तर देत नाही, प्रेसमधनं पळून जाता तुम्ही भारतीय जनता पार्टीचे नेते, ही तुमची पद्धत। घायवळ बंधूंवरून स्वतःच्या आणि मित्र पक्षाच्या नेत्यांवर टीका करणाऱ्या धंगेकरांना एकनाथ शिंदेंनी समज दिल्याची माहिती आहे। भाजपच्या नेत्यांनी सुद्धा तसं सांगितलंय, पण धंगेकरांनी मात्र याला नकार दिलाय। पुण्यातून गुन्हेगारी संपवण्यासाठी मी बोलू नको असं माझे नेते मला म्हणणार नाहीत, असं धंगेकर म्हणाले। दुसरीकडे पुन्हा फरार गुंड निलेश घायवळ प्रकरणात धंगेकर उद्या पत्रकार परिषद घेऊन खुलासा करणार आहेत। म्हणजेच धंगेकर घायवळ प्रकरणात कोणाचंही ऐकण्याच्या मूडमध्ये नाहीये। ते मुळात ते महायुतीतल्या एका घटक पक्षाचे शहराचे प्रमुख आहेत याचं भान त्यांना असलं पाहिजे। ते जे आरोप करतात ते मुळात चुकीचे। चंद्रकांत दादा यांचं राजकीय सामाजिक आयुष्य 50 वर्षासाठी त्यांनी महाराष्ट्रामध्ये काम केलं आणि अशा एका माणसावरती चुकीचे आरोप करून प्रसिद्धी मिळवणं एवढाच त्याच्या मागचा त्यांचा हेतू आहे। या सगळ्या तक्रारीनंतर असं देखील कळतंय, मग काय या सगळ्या तक्रारीनंतरचा तो परिणाम आहे? नाही, 2 दिवसात आपल्याला 2-4 दिवसात त्यांनी पुन्हा तुमच्या समोर काही येऊन बोलले नाही तर आपल्याला लक्षात येईल की त्या कान उघडणीचा परिणाम झाला। आपण पाहूयात काय फरक पडतोय। माझं एकच मत आहे की पुणे शहरातली गुन्हेगारी संपून टाकली पाहिजे आणि ह्या माझ्या आरोपाला मला वाटत कोणी खोडून काढत नाही। पण तसं पक्षश्रेष्ठीकडून तुम्हाला एकनाथ शिंदे साहेबांकडून तसं काय सांगण्यात आलंय का? मी परत एकदा हे सांगतो की पुणे शहरातली गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी मी जर आवाज उठवत असेल तर मला माझे लीडर, माझे नेते मला नाही सांगणार की तू बोलू नको। तुम्ही जे म्हणतायत की महायुतीचा धर्म पाळला पाहिजे, त्यातलेच महायुतीमधील जे माजी आमदार आहेत रवींद्र धंगेकर ते निलेश घायवळ प्रकरणावर अनेक टीका टिप्पणी करतायत मोठमोठ्या नेत्यांवर, तुमच्या भाजपातील नेत्यांवर, तर त्यावर तुम्हाला काय म्हणणे, काय सांगतात महायुतीचा घटक? नाही, मी त्यांच्याबद्दल काय बोलणार आहे? मी त्यांचे जे बॉस आहेत त्यांच्याशी बोलेन ना, एकंदरीत त्यांच्या बॉसशी बोलेन। कुणाच्या शिफारसीवरून सचिन घायवळला बंदूक परवाना देण्यात आला किंवा चंद्रकांत पाटलांच्या कार्यालयात लुडबुड करणाऱ्या समीर पाटीलचे निलेश घायवळशी संबंध काय, अशी टीका करत धंगेकर चंद्रकांत पाटलांवर सुद्धा निशाणा साधतायत। यावरून पुण्यातल्या भाजपच्या नेत्यांनी धंगेकरांची तक्रार केली। आता अजित पवारांनी सुद्धा धंगेकरांना टोला लगावलाय। आपण काँग्रेसमध्ये नाही हे धंगेकरांच्या लक्षातच येत नाहीये, असंही अजित पवार म्हणाले। मी वरिष्ठांच्या पुढे जर माझी कोणी तक्रार केली तर मी त्याला उत्तर देईल ना, मी सक्षम आहे उत्तर द्यायला। मी उत्तर द्यायला मी तयार आहे। तुम्ही का ते सज्जन आहेत का? तुम्ही सज्जन असते तर तुमच्या वेळ आली असती का? तुम्ही पुणेकरांना उत्तर देत नाही, प्रेसमधनं पळून जाता तुम्ही भारतीय जनता पार्टीचे नेते, ही तुमची पद्धत। हां, नाही त्या टायमाला प्रेसला चमकोगिरी करावी आता पुढं। आज या कोथरूडमध्ये काय चाललंय? चंद्रकांत दादा धुतल्या तांदळासारखेत का? त्यांनी हे गुन्हेगार वापरले ना त्यांच्या निवडणुकीमध्ये। तो समीर पाटील नावाचा गुन्हेगार, तो म्हणतो धंगेकरांना मोका लावा। अरे लाज वाटली पाहिजे, तुम्ही त्याला बोलले पाहिजे ना। तुम्ही कसं बोलू शकता गुन्हेगार एक? आता काय झालंय, रवींद्रजींच्या अजून लक्षातच येईना की आता आपण काँग्रेसमध्ये नाही, आपण शिवसेनेमध्ये धनुष्यबाणामध्ये आहे आणि आपले नेते हे एकनाथराव शिंदे साहेब आहेत। त्याच्यामुळे माझ्या माहितीप्रमाणे एकनाथराव शिंदे सांगतील की आपलं मित्रपक्षांचं हे महायुतीचं सरकार आहे। मित्रपक्षाचं भान हे कृपा करून सगळ्यांनी, माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांच्या सहित सगळ्यांनी ठेवावं ही अपेक्षा। गुंड निलेश घायवळ हा परदेशात पळून गेला, मात्र त्याच्या पासपोर्टवरून भाजपचे आमदार सिद्धार्थ शिरोळे आणि रोहित पवारांमध्ये जुंपली आहे। घायवळला पासपोर्ट मिळाला तेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि पत्ता सोनेगाव जामखेडचा आहे। जामखेडचे आमदार रोहित पवार आहेत आणि त्यांनीच पोलीस यंत्रणेवर दबाव टाकून पासपोर्ट मिळवून दिल्याचा आरोप शिरोळे यांनी केला। त्यांचा पत्ता हा म्हणजे फेक आणि नॉन एक्झिस्टंट पत्ता हा त्याच्यात नमूद केलाय। त्यामुळं अशा प्रकारचा जो पोलीस व्हेरिफिकेशन रिपोर्ट आहे हा कुठल्या दबावाखाली झालाय? त्यावेळेला महाविकास आघाडीची सरकार ही महाराष्ट्रात होती। जामखेडचे स्थानिक आमदार कोण होते, त्यांचा याच्यात काही दबाव होता का? जे काही स्थानिक
जे काही पोलीस अधिकारी असतील आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी असतील ज्यांनी हा रिपोर्ट सादर केला त्यांची सखोल चौकशी ही आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी गृह खात्याच्या माध्यमातून करावी. 2014 पासून आतापर्यंत केंद्र सरकार कुणाचं आहे? हे भाजपचं सरकार आहे. त्यांचा विभाग भ्रष्ट आहे. गुन्ह्यांना समर्थन करणारा त्यांचा विभाग आहे. त्यांचे अधिकारी मॅनेज होऊ शकतात. म्हणजे कुठं ना कुठेतरी भाजपचं केंद्र सरकारवरच तुम्ही तिथं ताशिरे ओढले. पत्ता कुठला आहे? तुम्ही बोलला जामखेडचा आहे. कृपा करून जरा नीट वाचा. तो अहिल्यानगर शहराचा पत्ता आहे आणि मी कर्जत जामखेडचा आमदार आहे. मी अहिल्यानगर शहराचा आमदार नाही. कोण आमदार आहे हे तुम्ही तुमच्या लेवलला तिथं बघावं. पासपोर्ट मिळवण्याकरता त्यांनी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये ॲप्लिकेशन केली आणि त्यावेळी तेव्हाच्या नेत्यांच्या राजकीय दबावापोटी त्यांना पूर्णपणे क्लीन चिट पोलिसांनी दिली आणि अहवाल सादर केला की यांच्यावर कुठलाही गुन्हा नाही आणि त्यामुळे हा पासपोर्ट त्यांना मिळाला आणि ते पळून जाऊ शकले. दरम्यान निलेश घायवळ आणि त्याच्या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई केल्यानंतर त्याचा भाऊ सचिन घायवळवर सुद्धा मोक्का लावण्यात आला. तसंच निलेश घायवळच्या विरोधात पोलिसांकडे जमिनीचे 40 प्रकरण आले. त्याचा तपासही आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू झाला. लक्ष्मण जाधवसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.